हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर लास्ट टाईम मी मॉर्निंग रुटीन शेअर केलं होतं, ते बऱ्याच जणांना आवडलं होतं. तर म्हटलं चला आज मॉर्निंग रुटीनसोबत पूर्ण इव्हिनिंगपर्यंतचं जे काही रुटीन आहे ते शेअर करते. जनरली 5:30 वाजता उठल्यानंतर माझं सगळं काम होऊन जातं, पण आज शूट करायचं होतं म्हणून रुटीन जे आहे ते 5 नंतर चालू झालेलं आहे. तर सगळ्यात आधी उठल्यावरती मी बटाटे उकडून घेतले आणि माझं जे डिटॉक्स वॉटर आहे ज्याच्यामध्ये मी फक्त लिंबू ॲड करते ते पाणी पिऊन घेते आणि मी यासोबत नेहमी चहा पण घेते. पण मला लास्ट टाईम कमेंट आल्या की म्हणजे चहा आणि डिटॉक्स वॉटर असं एकत्र नाही घेतलं पाहिजे. तर म्हटलं चला आपण चहाचा जो टायमिंग आहे तो थोडासा उशिराचा करूया, म्हणून पहिले नुसतं आत्ता पाणी घेतलेलं आहे. आता पीठ मळून घेते आणि पिठामध्ये थोडासा मैदा देखील मी ॲड केलेला आहे. तो कशासाठी ते मी पुढे सांगते. तर इथे मी मेथी जी आहे ना ती धुवून एकदम ड्राय करून घेतलेली आहे आणि मी बटाटे देखील उकडलेले आहेत. तर आत्ता मी त्याच्या टिफिनसाठी आलू मेथीचे पराठे बनवते. तर जेव्हा मेथी कमी असते ना तेव्हा आपण असे ऑप्शन्स, म्हणजे मी तरी असे ऑप्शन्स चूज करते आणि मुलं मग मेथी देखील आवडीने पोटात जाते मुलांच्या. सो इथे बटाटा चांगला उकडून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, आमचूर पावडर जी आहे ती महत्त्वाची आहे की जी पराठ्यांमध्ये खूप टेस्टी लागते. तर मी इथे मेथी कट करून देखील घेतलेली आहे, छान बारीक कट केलेली आहे. आणि हे पराठे जर तुम्ही मुलांना दिलेत ना त्यांना इतके आवडतील. आमचूरने अजून टेस्ट जी आहे ना ती भारी येते. त्यानंतर दुसरी ही एक मी रेसिपी बघितली होती, तर म्हटलं चला आपण ट्राय करूया. तर आधी मी ही एकदा ट्राय केलेली आहे आणि टेस्ट छान झाल्यानंतरच आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी बेसनमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, मीठ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं भजीचं जे सारण आहे ते मी इथे ब्रेडला लावून घेते आणि छान असा ब्रेड जो आहे ना तो मस्त असा परतून घेते. एकदम छान टेस्ट आली होती आणि मुलांना तर हे असे पदार्थ आहेत ना ते खूप आवडतात. स्टफिंगची कोणतीही गोष्ट असू दे, आलू पराठा असू दे, कोणताही दुसरा पराठा असू दे किंवा आपली पुरणपोळी असू दे, त्याच्यामध्ये जे स्टफ आहे ना ते थोडं जास्त हवं आहे आणि पीठ कमी हवं आहे.
तरच त्या पराठ्याची टेस्ट राहते ना. तर मग फक्त आपण जर पिठाचा गोळा घेतला आणि त्यामध्ये थोडंसं सारण टाकलं तर आपला पराठा तर फुटत नाही, पण टेस्ट काय त्याची चांगली लागत नाही. सो पराठा फुटला तरी चालेल, पण त्याचं स्टफिंग जे आहे ना ते जास्त हवं आहे. म्हणून माझे पराठे आहेत ना हे असेच असतात एकदम ओबड-धोबड. तर मला माहीत आहे इथे मला जज करतील, पण मला काही म्हणजे फरक पडत नाही. कारण माझ्या मुलांना जे आवडतं ना ते मी तशाच पद्धतीने देणार. तर त्याच्या ब्रेकफास्टच्या टिफिनसाठी ब्रेड पकोडा आणि आलू पराठा असे त्याचे 2 टिफिन असतात रोजचे. तर 8 वाजता त्याचा एकदा टिफिन दिला ना, की थोडंसं रिलॅक्स होतं. कारण नंतर परत काम काही संपत नाही. कारण 9 वाजता स्पृहाचं देखील स्कूल असतं, सो त्याची देखील तयारी असते. सकाळचा जो चहा आहे ना, तो असं वाटतं थोडासा निवांत असा बसून घ्यावा. तर म्हटलं आता लगेचच परत पुढची तयारी करायचीच आहे. तर ती तयारी करून घेतली. तर तिचं सगळं आवरल्यानंतर संदीप तिला स्कूलमध्ये सोडून येतात आणि तोपर्यंत मग मी बाकीची जी काही किचनमधलं काम असेल म्हणजे चपात्या बनवायचं किंवा एक्स्ट्राचे पराठे बनवायचे ते करून घेते. आणि नंतर मग आपली काही कामं दिवसभराची काही संपत नाहीत. काही ना काहीतरी एक्स्ट्रा पडतच असतं. किचनचं जरी काम झालं तरी कपडे आहेत वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे, त्यानंतर अंघोळ आहे, देवपूजा आहे, अशी बरीच काय काय कामं असतात. सो किचनमधलं काम झालं ना की मी पहिले झाडांना पाणी टाकून घेते. तोपर्यंत संदीप जाऊन तिला स्कूलमध्ये सोडून येतात. तर ब्रेड पकोडा कसा दिसतो हा मी मघाशी दाखवला नाही, तर म्हटलं आत्ता शेअर करते कारण कधीतरी शूट करायला वेळ होतो आणि टायमिंग महत्त्वाचं आहे. सो ते झाल्यानंतर म्हणजे सगळं काही आवरून झाल्यानंतर अंघोळ करून घेतली. तोपर्यंत माझी हेल्पर आलेली असते, ती झाडून आणि पुसून करून घेते. आणि मग मी देवपूजेला लागते. जसं तर स्किन केअरसाठी देखील मला बरेच प्रश्न येतात, कमेंट्स देखील येतात. तर ॲक्च्युली माझी जी स्किन आहे ना ती खूप जास्त ड्राय आहे. त्याच्यामुळे मी सिरम्स खूप जास्त प्रमाणात वापरते. म्हणजे सकाळ म्हणा, दुपार म्हणा, संध्याकाळी म्हणा, म्हणजे फेस वॉश केला, नुसतं पाण्याने जरी फेस वॉश केला ना तरी देखील मी परत सिरम लावते. एवढी ड्राय स्किन आहे. तर मला आहे ना 2 सिरम्स म्हणजे मी आधी देखील एक सिरम तुमच्यासोबत शेअर केलं होतं.
तर मी हे मिनिमलिस्टचं देखील एक ॲड केलेलं आहे. आणि न्यूट्रोजेनाचं जे सिरम आहे ना, ते इतकं मस्त आहे, म्हणजे माझ्या स्किन टेक्स्चरला एकदम परफेक्टली मॅच होतं. आणि आत्ता रिसेंटली मी लिप बाम देखील माझ्या स्किन केअरमध्ये ॲड केलेलं आहे. डॉट अँड कीचं आहे. तर मी जे काही प्रोडक्ट्स यूज करते ते मी खाली टॅग करेन. तर तुमची पण स्किन ड्राय असेल ना, तर तुम्ही हे सिरम्स नक्की ट्राय करू शकता. आणि हा एक मी आत्ता जस्ट रिसेंट शॉपिंगला गेली होती. ऑफरमध्ये काही टॉप्स होते वेस्ट साईडचे, तर ते मी घेऊन आलेली होती. तर चेहरा आहे ना, असा एकदम छान असा ग्लो झाला पाहिजे असं वाटतं नाही का आपल्याला, तर तसा होतो सिरम लावल्यानंतर. आणि फक्त एवढाच फरक आहे की माझी खूप ड्राय स्किन आहे, तर ते एकदम पटकन माझ्या स्किनमध्ये अब्सॉर्ब होतं आणि परत माझी स्किन थोड्या वेळाने ड्राय होते, म्हणून मग मी सारखं अप्लाय करत राहते. तर मी सगळ्यात आधी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घेते आणि इतकं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे घर एकतर स्वच्छ झालेलं असतं. आधीची जी माझी हेल्पर होती ना, ती थोडी उशिरा यायची, त्याच्यामुळे ना देवपूजा केल्यानंतर पण एवढं असं घर छान वाटत नव्हतं. पण आत्ता मात्र तसं नाही आहे. बरं वाटतं. थोडा वेळ का होईना, म्हणजे मुलं घरी येईतोपर्यंत तरी घरामध्ये शांतता आणि थोडंसं असं प्रसन्न वाटतं. तर मी रोज बाहेर देखील एक धूप लावते. हा जो वेळ असतो ना घरामधला 11 ते 12 मधला, तो मला इतकं शांत वाटतं, कारण तेवढाच वेळ असतो थोडंसं रिलॅक्स मी बसलेली असते. कधीतरी फोन स्क्रोल करत असते, नाहीतर मग कधीतरी इकडे-तिकडे अरेंजमेंट चेंज करत असते. आणि आत्ताच जस्ट हेल्पर गेली होती, तर ती गेल्यानंतर मग सगळ्या मॅट्स व्यवस्थित टाकून घ्यायच्या. सगळे सोफा जे आहेत ते अरेंज करायचे. काही डस्ट वगैरे वाटत असेल तर ती पुसून घ्यायची जर वाटलंच तर. असं बऱ्याच काही-काही छोट्या-मोठ्या गोष्टी मी करत असते आणि मला मेन म्हणजे या गोष्टी करायला ना बरं वाटतं. तर आत्ता मात्र माझी आहे आता पुढची तयारी, कारण स्पृहा यायच्या आधी आणि जेवणाचं तयारी करायच्या आधी थोडासा वेळ असतो ना, तेवढ्या वेळामध्ये मी बरीच काही-काही जी म्हणजे मील प्रिपरेशन आहे किंवा भाज्या आणायचं काम आहे ते मी करत असते. तर आज मात्र मी पनीर घरी बनवायचं ठरवलं होतं. सो त्यासाठी मी इथे 2 लिटर दूध घेऊन आलेली होती. आणि जेव्हा पण तुम्ही पनीर बनवता तेव्हा पनीरमध्ये जे दूध आपण यूज करतो ना, ते एकदम फुल क्रीम मिल्क घ्यायचं. जितकं तुम्ही घट्ट दूध घ्याल तितकं छान आणि तितकं जास्त पनीर बनतं. तर मी इथे 2 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. ते छान आता मी गरम करून घेते, म्हणजे उकळून घेते. आणि दूध जोपर्यंत उकळतं आहे तोपर्यंत मी माझं जेवण करून घेते. तर माझ्या तब्येतीबद्दल देखील विचारतात, पण असं वाटतं व्हिडिओमध्ये की तब्येत व्यवस्थित आहे, पण नाही. अजून पोट माझं खूप काही कमी झालेलं नाही आहे. आता फक्त एवढंच केलेलं आहे की ब्रेकफास्ट जो आहे ना, तो मी स्किप केलेला आहे. आणि फक्त ब्रंच म्हणजे 12 वाजता आम्ही दोघं पण जेवण करून घेतो. तर दूध छान उकळून घेतलेलं आहे. तर त्यातलं थोडंसं दूध जे आहे ते मी दह्यासाठी काढून घेते आणि बाकीचं जे आहे ते पनीरसाठी यूज करते. पनीर बनवण्यासाठी तुम्ही एकतर लिंबू देखील वापरू शकता आणि लिंबू नसेल तर तुम्ही विनेगर देखील ॲड करू शकता. तर विनेगर आहे ना, मी पाण्यामध्ये डायल्यूट करून घेते. जितकं पाणी तितकंच विनेगर घ्यायचं आहे. तर जनरली तुम्ही फक्त विनेगर जरी वापरलात ना, तरी देखील दूध जे आहे ना ते फाटतं. पण थोडंसं आपल्याला असं वाटतं की विनेगरचा वास येतो आहे, तर तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून ते पनीर जे आहे ते बनवू शकता. तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गॅस बारीक ठेवूनच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. लगेच आपल्याला जे दुधातलं जे पाणी आहे, म्हणजे दूध फाटताना लगेच दिसून येईल. एक 1 मिनिटात, म्हणजे एक 30 सेकंदांमध्ये किंवा जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये दूध जे आहे ना
ते फाटेल आणि मग एक थोडा वेळ उकळायचं आहे. पिवळसर पाणी दिसायला लागलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आपलं पनीर जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपल्याला फक्त याला सेपरेट करायचं आहे. तर खाली चाळणी ठेवली आणि वरती नॅपकिन ठेवलेलं आहे. या नॅपकिनची लिंक मला बऱ्याच वेळा विचारली जाते. तर हे बेबीचे नॅपकिन्स आहेत, स्पृहाचे नॅपकिन्स आहेत, की जे 10च्या सेटमध्ये आले होते आणि ₹150लाच आहेत. तर मी प्रॉडक्ट नक्की टॅग करेन. तुम्हाला असे नॅपकिन्स हवे असतील ना, कारण दिसायला तर सुंदरच दिसतात. आपण याच्यामध्ये भाज्या ठेवू शकतो, पनीरसाठी वापरू शकतो, मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो, बरंच काय काय करू शकतो. तर मी जसं की बोलले ना, वास जर थोडासा आपल्याला वाटत असेल की येतो आहे, मला तर नाही येत, पण तरीही मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही त्या पनीरला चांगलं धुवून घ्या स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा आणि मगच त्याचा जो गोळा आहे ना, तो ठेवा. चाळणीमध्ये ठेवा, त्याच्यावरती काहीतरी जड ठेवा आणि 1 ते 2 तासांपर्यंत ते जे पनीर आहे ते सेट होईल. तोपर्यंत स्पृहाला स्कूलमधून घेऊन आले. तिचं जे पार्सल आलं होतं, तिला टेंट हवा होता. तो टेंट यांनी असेंबल करून दिला आणि मग तिला मात्र आम्ही थोडा वेळ खेळवायला बसवलं. आणि बघा, म्हणजे पॅरेंट्स म्हणून आपण मुलांसाठी किती काय काय करतो, म्हणजे त्याची खुशी म्हणा किंवा काही म्हणा, सगळं काही काम सोडून आहे ना, मुलांसाठी हे सगळं काही सगळ्यांचे पॅरेंट्स करत असतात. तिला पराठा खायला घातला तिथेच बसून आणि मग नंतर माझं जे पनीर आहे ते 1 ते 2 तास झाले होते, सेट झालंच असेल. दूध माझं थंड झालं होतं, तर मी म्हटलं इथे दही लावून घेऊया. तर दह्यासाठी तुम्ही बघितलंत मी दूध साईडला एक थोडा वेळ अजून जास्त वेळ उकळत ठेवलं होतं. जोपर्यंत ते घट्ट होत नाही, आपल्याला वाटत नाही की त्याचं पाणी पूर्ण आटलेलं नाही आहे, तोपर्यंत दूध जे आहे ना ते छान आटवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये विरजण टाकायचं. विरजण खूप थोडं टाकलं तर तुमचं जे दही आहे ते चिकट होणार नाही आणि छान बनतं दही. तर मला बऱ्याच वेळेस ते देखील विचारलं होतं की दही कसं बनवता, तर मी हे असंच बनवते, मी काहीही वेगळं करत नाही. तर पनीर इतकं मस्त आणि सॉफ्ट झालं होतं. मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे पनीर जे आहे ना ते रबरासारखं दिसतं. तर त्याचं मला तरी रिझन माहिती नाही. पण माझं पनीर आत्तापर्यंत कधीच रबरासारखं झालेलं नाही आहे. तर मे बी आपण जेव्हा ते उकळतो ना, ते जास्त वेळ मे बी उकळत असतील, त्याच्यामुळे पण ते रबरासारखं होत असेल. पण हे जे पनीर आहे ना, ते इतकं छान झालं होतं. आणि बघा, एक 1.5 लिटर दूध घेतलं होतं. त्याचं मला असं वाटतं एक अर्धा किलोला थोडंसं कमी असेल हे पनीर. तर मी पनीर जो आहे ना, तो मी लगेच कट केला. पण तुम्हाला छान असे क्यूब्स जसे बाहेरचे मिळतात तसे हवे असतील ना, तर जो ब्लॉक आहे ना, तो तसाच्या तसा फ्रीजमध्ये ठेवा. 1-2 तासांनी तो बाहेर काढून मग कट करा किंवा जेव्हा तुम्ही यूज करणार असाल तेव्हाच त्याला कट करून ठेवा. तर मला तो कट करून ठेवायची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मी लगेच कट केला. नंतर मी इथे संध्याकाळची भाजीची तयारी करून घेते. गवारची भाजी करायची होती, तर मी आज तुमच्यासोबत काही रेसिपी शेअर केलेल्या नाही आहे. मला आज असं वाटलं की तुमच्यासोबत असा छान असा एकदम पीसफुल असा व्लॉग शेअर करायचा होता. सो मी असा व्लॉग वेगळ्या पद्धतीने ट्राय केलेला आहे. वेगळ्या पद्धत नाही, मी अशाच पद्धतीने तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ जी आहे ती आवडली असेल. तर हा जो एक मग आहे ना, मी आत्ता जस्ट मॉलमध्ये गेली होती
तेव्हा मला तो इतका आवडला. कपड्यांसाठी मी नाही म्हणेन, पण किचनच्या वस्तूंसाठी आहे ना असं मन नाही म्हणत नाही, त्याच्यामुळे तो घेऊन आली. सो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.